सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा जांभूळ पिकाला लहरी हवामानाचा मोठा फटका बसला आहे. हंगामाच्या सुरुवातीला जांभळाचे उत्पादन चांगले असतानाच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे फळांची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. परिणामी जांभूळ उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुसरीकडे मुंबई आणि नवी मुंबई बाजारपेठेत जांभळाच्या दरातही घसरण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. जांभळाचं उत्पन्न चांगलं आहे. सगळ्या गोष्टी जांभळाची झाडं यंदा भरपूर लागलेली आहेत, पण तो या क्लायमेटमुळे चेंज झालेला आहे. सगळं 1 महिना आधी काढायचा होता माल, तो लेट झालेला आहे. 1 महिना असा क्लायमेट चेंज असल्यामुळे सगळ्या गोष्टी मागे मागे चाललेल्या आहेत. पावसापर्यंत चालल्या. आता त्यामुळे पाऊस आला आहे. पावसामध्ये माल काढून होणार नाही, कारण गरमी आणि पावसामुळे मालाची वाट लागलेली आहे. सगळी जागेवरच माल पिकतो आणि पडतो आहे. त्यामुळे त्याच्यात किती सिंगल जांभूळ झाले, जे गोसाने जांभूळ भेटायचे ते भेटत नाही. मुंबई ठिकाणी तुम्ही कुठे कुठे नेता हा माल? मुंबई ठिकाणी बायका, वाशी, पुण्याला पण असतो मार्केटला. पण सध्या रेट एकदम हालत बेकार करून टाकलेली आहे. 140, 150, 70 पर्यंत एवढाच रेट जातो आहे. माल चांगला असला तरी 170च्या वर जातच नाही आहे.